आठवण आहे? हाँ अपन करना डिटरोनॉमी चैप्टर 23। हम निकालेंगे डिटरोनॉमी व्यवस्था विवरण अध्याय 23, अनुवाद अध्याय 23, व्यवस्था विवरण अध्याय 23 अध्याय 23 और उसका 1 से 8 तक। त्याचं 1 ते 8। अनुवाद अध्याय 23 अनुवाद अध्याय 23 त्याचं 1 से 8। उसका 1 से लेकर 8 तक। जिसके अंडे कुचले गए और लिंग काट डाल गया हो यहोवा की सभा में न आने पाए। कोई कुकर्म से जन्मा हुआ हो तो यहोवा की सभा में न आने पाए, किंतु 10 पीढ़ी तक उसके वंश का कोई यहोवा की सभा में आने न पाए। कोई अम्मोनी मोआबी यहोवा की सभा में आने न पाए, उनकी 10वीं पीढ़ी तक कोई यहोवा की सभा में आने न पाए। इस कारण कि जब तुम मिस्र से निकल आते थे तब उन्होंने अन्न जल लेकर मार्ग में तुमसे भेंट नहीं की। यह भी कि उन्होंने अरहमन देश के पतोन नगर वाले बोर के पुत्र बिलाम को तुझे श्राप देने के लिए दक्षिणा दी, परंतु तेरे परमेश्वर यहोवा ने बिलाम की न सुनी, किंतु तेरे परमेश्वर यहोवा ने तेरे निमित्त उसके शाप को आशीष में बदल दिया, इसलिए कि तेरा परमेश्वर यहोवा तुझसे प्रेम रखता है। तो जीवन भर उनका कुशल और भलाई कभी न चाहना, किसी एदोमी से घृणा न करना क्योंकि वह तेरा भाई है, किसी मिस्री से भी घृणा न करना क्योंकि उसके देश में तू परदेसी होकर रहा था। उनके जो परपोते उत्पन्न हो वे यहोवा की सभा में आने पाए। भग्नांड व छिन्नेंद्रिय पुरुषाने देवाच्या मंदिरात प्रवेश करू नये, विवाह बंधनापासून जन्म झालेला नाही अशा व्यक्तीने मंदिरात प्रवेश करू नये, त्या व्यक्तीच्या वंशातल्या कोणीही 10व्या पिढीपर्यंत देवाच्या मंदिरात जाऊ नये, तसेच 10व्या पिढीनंतरही कोणाही अम्मोन्याने अथवा मोआबाने पवित्र स्थानामध्ये कधीही प्रवेश करू नये। हा नियम करण्याचे कारण हे की जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आलात तेव्हा ही राष्ट्रे अन्न व पाणी घेऊन तुमचे स्वागत करण्यासाठी सामोरे आली नाही। एवढेच नव्हे तर मेसोपोटेमिया देशातील पदोर शहरात राहणारा बौचा पुत्र बलाम यास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु देवाने बलामाचे ऐकले नाही। उलट त्याने त्याच्या शापाचे तुमच्यासाठी आशीर्वादात रूपांतर केले, कारण देव तुम्हावर प्रेम करतो। म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत अम्मोनियन्स किंवा मोआबियन्स कुठल्याही बाबतीत मदत करण्याचा किंवा त्यांचा उत्कर्ष करण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करू नये, परंतु अदोम आणि इजिप्तच्या लोकांस तुच्छ लेखू नका, कारण अदोमी तुमचे भाऊबंद आहेत आणि इजिप्तच्या लोकांबरोबर तुम्ही राहिला होता। तुमच्याबरोबर इजिप्तमधून जे इजिप्तचे लोक बाहेर पडले व तुमच्याबरोबर या देशात आले त्यांच्या 3ऱ्या पिढीतील संततीला देवाच्या पवित्र मंदिरात प्रवेश करण्यास हरकत नाही। आपण डोळे बंद करून प्रार्थना करू। हम आंखों को बंद करेंगे, प्रार्थना तारणे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो। प्रभू पवित्र पिता या उपास प्रार्थनेत तू जे वचनाने आम्हाला शिकवतोस घडवतोस, तर पवित्र पिता आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी मदत कर। जे वचन तुझ्याकडून आहे तुझं आहे पवित्र पिता, वचन तुझं आहे आणि तू आमच्याशी बोलतोस वचनाच्या द्वारे। आम्ही लक्षपूर्वक ऐकून जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी कृपा कर, येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। इथे आपण पाहतो जुन्या करारामध्ये की देव काही जणांना त्याच्या पवित्र मंदिरात येण्यासाठी निर्बंध घालत आहे। और जुने करार में हम देखते हैं कि कुछ लोगों को परमेश्वर के पवित्र मंदिर में आने के लिए परमेश्वर मना करता है। त्यांना मना केलेली आहे, त्यांना मनाई आहे की त्यांनी देवाच्या मंदिरात नाही आलं पाहिजे और उनको मना किया गया है कि वो लोग परमेश्वर के पवित्र मंदिर में नहीं आना चाहिए। त्यासाठी कारण लोकांमध्ये भय असलं पाहिजे, इसलिए कि लोगों के अंदर भय होना चाहिए। देव पवित्र आहे और परमेश्वर पवित्र है, तर म्हणून माणसाने असं विचार केला नाही पाहिजे की अरे देव माझ्यासारखाच आहे। और मनुष्य ने ऐसा नहीं सोचना चाहिए कि नहीं परमेश्वर मेरे जैसा ही है। देवाला चालतं सगळं पाप और परमेश्वर को सब कुछ पाप चलता है, म्हणून माणसाने असा विचार करू नये और मनुष्य ने ऐसा सोच नहीं लाना चाहिए। इस्रायली लोकांमध्ये इसलिए इस्राएली लोगों की देवाने आज्ञा दिली की काही लोकांना तुम्ही देवाच्या मंदिरात आणू नका। का आणू नका? कारण तुम्ही सुद्धा मग त्यांना बघून तसेच कराल। और इस्राएली लोगों को परमेश्वर ने आज्ञा दी थी कि कुछ लोगों को तुम परमेश्वर के मंदिर में आने के लिए मत देना, क्यों अगर वो लोग आने लगे तो तुम लोग भी उनकी जैसा ही करने लगे। जसं माणसाने देवाने जसं माणसाला जो माणूस बनवलेला आहे, पुरुष बनवलेला आहे, बाई बनवलेली, मग त्याने तसंच राहावं। और परमेश्वर ने जैसे पुरुष और स्त्री को बनाया तो वो लोग भी वैसे ही रहना चाहिए। जसं माणसाचा जन्म झालेला आहे और जैसे मनुष्य का जन्म हुआ है देवाने त्यांना बनवलेला और परमेश्वर ने उनको बनाया है, त्यांनी आपलं लिंग चेंज करू नये, तो उन्होंने अपना लिंग बदलना नहीं बाई चाहिए। पुरुष बनू नये और स्त्री ने पुरुष नहीं बनना चाहिए आणि पुरुषाने बाई बनू नये और पुरुष ने स्त्री नहीं बनना देवाने चाहिए। जे माणसाला बनवलेले तसंच राहावं। और परमेश्वर ने जैसे मनुष्य को बनाया वैसे ही वो रहना चाहिए। आजही आजच्या
युगामध्ये सुद्धा आणि पहिलं सुद्धा और आज से इस युग में और पहले भी जे दुष्ट काय करत होता, दुष्ट क्या कर रहा था, माणसांना लिंग चेंज करत होता. और पुरुषों मनुष्य को लिंग बदलने के लिए दे रहा था. हा, त्यांना असं म्हणायचं अरे तू पुरुष कशाला, और उनको ऐसा बोला था कि तू पुरुष क्यों, तू बाई झाला. तू स्त्री होना चाहिए. बाईला म्हणायचं अरे बाबा तू पुरुष जन्माला आलीस किती चांगलं झालं असतं. और स्त्री को बोलता तो अगर तू पुरुष होता तो कितना अच्छा रहेगा. हा ना, तू पुरुषासारखा राहा. और तू पुरुष के लिए आणि है. आजही या जगामध्ये असे तुम्हाला बऱ्याच बायका दिसतील जे पुरुषांसारखे राहतात. और आज इस संसार में आपको बहुत सी स्त्रियां दिखाई देंगी जो पुरुष के जैसे रहेंगी. आज असे बऱ्याच पुरुष आहेत जे बायांसारखे राहतात. और ऐसे बहुत सारे पुरुष हैं जो स्त्रियों के जैसे रहते हैं. पण देवाने जसं बनवलेलं आहे और जैसे परमेश्वर ने उनको बनाया है माणसाने तसंच राहावं, और मनुष्य वैसा ही ही है. देवाची इच्छा आहे और ये परमेश्वर की इच्छा ही है. देवाची आज्ञा आहे. और ये परमेश्वर की आज्ञा है. म्हणून त्याने देवाने म्हणून इस्रायली लोकांना आज्ञा दिली की जे जगात लोक करतात ते दुष्टात्म्यांच्या वर्चस्वाखाली करतात. तुम्ही माझ्याकडे येता, तुम्ही करू नका. इसलिए परमेश्वर ने इस्राएली लोगों को आज्ञा दी जो संसार में जो लोग करते हैं वो दुष्ट आत्माओं के नीचे उनके हाथ के तले वो लोग वैसा जीवन जीते तो वैसे तुम मत करना. मी पवित्र देव आहे, मैं पवित्र परमेश्वर म्हणून हूँ. तुमच्यात व्यभिचार असू नये. इसलिए तुम्हें व्यभिचार नहीं होना चाहिए. व्यभिचाराकडून जन्म झालेली मुलं तुम्ही उत्पन्न करू नये. व्यभिचार से जन्मे हुए बच्चे आप तुम जन्म नहीं देना चाहिए. म्हणून देवाचं भय लोकांनी बाळगावं आणि स्वतःमध्ये पवित्रता ठेवावी. इसलिए परमेश्वर का भय लोगों ने मानना चाहिए और पवित्र जीवन जीना म्हणून चाहिए. देवाने अशा लोकांना निर्बंध केलेलं की जे कुकर्म करून व्यभिचाराने जे जन्म झाले त्यांना मंदिरात येणं मना आहे. इसलिए जो कुकर्म से जन्म हुए थे उनको परमेश्वर के पवित्र भवन में आना परमेश्वर ने मना किया हे है. देवाने आज्ञा दिली. और ये परमेश्वर ने आज्ञा पण दी. नवीन करारामध्ये पर नए करार में देव हा कृपेचा काळ आहे, म्हणजे देव हा कृपाळू आहे. और परमेश्वर ही अनुग्रह करने वाला है. म्हणून त्याने काय केलं, ख्रिस्ताला पाठवलं. इसलिए उसने क्या किया, मसीह को भेजा. का पाठवलं माहितीये, क्यों भेजा मालूम है? आपल्या पापांसाठी, हमारे पापों के लिए वधस्तंभावर देण्यासाठी. कलवरी क्रूस पर देने के या लिए. इस्रायली हट्टी आणि जिद्दी, और ये इस्राएली हट्टी और जिद्दी थे. त्यांच्या वाईट हट्टी आणि जिद्दीपणामुळे त्यांनी देवाला दुखवल्यामुळे आज आपले सगळे त्याच्यामध्ये हे ज्याला नपुसलिंग यांनी स्वतःला बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर कुकर्माने जन्म झालेले अशा बऱ्याच जणांना आणि अन्य जातींना जे मना आहे मंदिरामध्ये येण्यासाठी त्यांना स्वीकार करण्यात आला. और इस्राएली लोगों के हट्टे और जिद्दीपन के कारण क्या हुआ, जो आज हम लोग हैं और जो नपुंसकलिंग लोग हैं, जो कुकर्म से जन्म लिए हुए जो लोग हैं, जो अन्य जाति के लोग हैं, उनको परमेश्वर के मंदिर में आने के लिए जो मनाही थी वो परमेश्वर ने क्या किया, उनको परमेश्वर के भवन में आने लगे. विदेशी अन्य जाती लोकांना मंदिरात येण्यास मना आहे. और विदेशी और अन्य जाति लोगों को परमेश्वर के भवन में आना मना स्त्रियांना है. मंदिरात येणं मना आहे. स्त्रियों को परमेश्वर के भवन में आना मना है. नपुंसकलिंग जे आहे ज्याला आपण 6 बोलतो त्या लोकांना मंदिरात येण्यास मना आहे. और नपुंसकलिंग जो लोग हैं उनको परमेश्वर के भवन में आना मना है. जे व्यभिचाराने जन्म झाले त्यांना चर्च मंदिरात येणं मना आहे. और जिनका जन्म व्यभिचार के द्वारा हुआ है उनको भी परमेश्वर के भवन में आना मना है. हे का झालं माहिती, आज देवाने हा सगळ्यांना स्वीकार केले. आता और आज परमेश्वर ने इन सारे लोगों को स्वीकार किया है. कुकर्मने जन्म झालेल्या लोकांना स्वीकार केला गेला. कुकर्म से जन्म लिए हुए बच्चों को परमेश्वर ने क्या किया, स्वीकार आज किया. बरेच नपुंसकलिंग लोक देवाच्या राज्यात आले. और आज बहुत से नपुंसकलिंग लोग परमेश्वर के राज्य में आए हैं. इस्रायली हट्टी आणि जिद्दी झाले, त्यांनी देवाला खूप दुखवलं. और इस्राएली हट्टी और जिद्दी हो गए और उन्होंने परमेश्वर को बहुत दुखाया. देवाने काय केलं, त्यांना सोडलं आणि कुणाला निवडलं, इसलिए परमेश्वर ने उन लोगों को छोड़ दिया और किनको चुना, अन्य जातींना. अन्य जाति के लोगों. आयझाया 56 मध्ये 1 ते 8 पर्यंत तुम्ही वाचू शकता. और यशायाह अध्याय 56 उसका 1 से लेकर 8 तक आप पढ़ सकते हैं. त्याच्यामध्ये असं लिहिले की ते इस्रायली हट्टी आणि जिद्दी असल्यामुळे मी आता काय करेन, मी तुम्हाला स्वीकार करतो. मी त्या सर्व लोकांना ज्याच्यात खोजे आहेत, म्हणजे ज्याला आपण नपुंसकलिंग म्हणतो, त्यांनाही स्वीकार करतो, विदेशी लोकांनाही स्वीकार करतो. और इस्राएली लोग हट्टी और जिद्दी होने के कारण मैं क्या करूंगा, जो नपुंसकलिंग लोग हैं, जो खोजे हैं, उनको भी मैं स्वीकार करूंगा और अन्य जाति के लोगों को भी मैं स्वीकार करूंगा. कारण त्यांच्यामुळे त्यांना झालं म्हणून आपल्याला ग्रहण करण्यात आलं. और वो त्यागे गए और इसलिए आज हमें ग्रहण किया गया. म्हणून प्रियानो, सर्वात धन्यवाद दिला पाहिजे देवाला की आज देवाने ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. और परमेश्वर को धन्यवाद देना चाहिए कि आज परमेश्वर ने यीशु मसीह को इस पृथ्वी पर भेजा. येशू आपल्या सर्व मानवांसाठी, त्याच्यामध्ये नपुंसकलिंग असो, कुकर्म व्यभिचाराने जन्म झालेला असो, त्या सर्वांच्या पापांसाठी येशू क्रूसावर मेला. और यीशु मसीह जितने जो लोग हैं, हम सारे मनुष्य जाति के लिए, जो नपुंसकलिंग रहने दो या फिर कुकर्म से जन्म लेने वाले होने दो, उन सब के लिए वो हमारे लिए मरा. जो पडदा मंदिरात होता और जो पर्दा मंदिर में था, तो येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर प्राण दिल्याने तो काय झाला, फाटला गेला. तो वरून खाली
फाड़ण्यात आला. और यीशु मसीह कलवरी क्रूस पर मरने के कारण क्या हुआ, वो पर्दा दो भाग में फट म्हणून गया. आज आपण स्त्रियाही मंदिरात येऊ शकतो. इसलिए आज स्त्रियां भी परमेश्वर के भवन में आ सकती हैं. अन्य जाती लोक चर्चमध्ये मंदिरात येऊ शकतात. अन्य जाति के लोग भी परमेश्वर के भवन में आ सकते हैं. नपुसलिंग येऊ शकतात. नपुंसकलिंग लोग भी आ सकते हैं. कर्मने जन्म झालेले लोकही मंदिरात येऊ और शकतात. उपकर्म से जन्म लिए हुए लोग भी परमेश्वर के भवन में आ सकते हैं. देवाने खूप मोठी दया देवाने आपल्यावर केली आहे. और परमेश्वर ने बहुत बड़ी दया हमारे ऊपर की येशू है. आपल्यासाठी श्रापित झाला, इसलिए यीशु मसीह हमारे लिए श्रापित हुआ त्याचा आशीर्वाद मिळावा. कि उसकी आशीष हमें मिले. ह्या सगळ्यांवर श्राप होते म्हणून हे मंदिरात येऊ शकत नव्हते. और इन सब लोगों के ऊपर श्राप थे, इसलिए वो परमेश्वर के मंदिर में नहीं आ पा रहे येशू थे. श्रापित झाल्यामुळे आज आपल्यावर दया झाली. और यीशु श्रापित होने के कारण आज हमारे ऊपर दया हुई. आज आपण पाहणार आहोत की काही इथे लिहिलेलं आहे. आज आपण चौथं वचन पाहणार आहोत. आज आपण तिसरं आणि चौथं आज हम तीसरा और चौथा 3 वचन ते देखेंगे. 6 पर्यंत आपण वाचणार आहोत. 3 से लेकर 6 तक हम पढ़ेंगे. आपण पहिलं आणि दुसरं बघितलं होतं. और पहला और दूसरा हमने देखा है. आता तिसरं 3 ते 6 आपण पाहणार आहोत. और आज 3 से लेकर 6 तक हम देखेंगे. तसेच 10व्या पिढीनंतरही कोणाही अम्मोन्याने अथवा मोआब्याने पवित्र स्थानामध्ये कधीही प्रवेश करू नये. आता ह्याच्यात अम्मोनी आणि मोआबी ह्या जातीतल्या लोकांनाही मंदिरात येण्यास निर्बंध आहे. और अम्मोनी और मोआबी जाति को भी परमेश्वर के मंदिर में आना मना है. का देवाने हे सांगितलं? और क्यों परमेश्वर ने इनको ऐसा कारण कहा? त्यांचा जो जन्म झाला, ती जाती जी बनली ती पापामुळे बनली. वो जाति जो बनी वो उनका जो जन्म हुआ वो पाप में हुआ. अब्राहमाचा जो भतीजा होता, और अब्राहम का जो भतीजा था लूत, वाचूया आपण, जाऊया. उत्पत्तीमध्ये जाऊया. उत्पत्ति में हम जाएंगे. देवाने जेव्हा अब्राहमाला सांगितलं की तू तुझा सर्व देश सोडून तू कुठे जा, मी सांगत आहे त्या देशामध्ये जा. और जब परमेश्वर ने अब्राहम को कहा कि जो तू क्या कर, अपने पूरे कुटुंब को छोड़कर क्या कर, जो देश में तुझे दिखाऊंगा उस देश में तू चला जा. उत्पत्ती 12 उत्पत्ति अध्याय 12 आणि त्याचं 4. उसका 4. अब्राहम निघाला, अब्राहम निकला, पण काय झालं बघा. पर क्या हुआ देखो. देवाने सूचना केल्याप्रमाणे अब्राहम निघाला आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राहम हरान येथून निघाला त्यावेळी तो 75 वर्षांचा होता. त्याने कुणाला नेलं? 31 वचन, 11 ते 31. 11 ते 31. मग आपला पुत्र अब्राहम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेराने खाल्दियानांचे ऊर गाव सोडले. पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच पायी झाले. तिथे काय लिहिलेलं आहे की हा जो लूत होता त्याला घेऊन जायला मना होतं. और ये जो लूट था उसको लेकर जाने के लिए परमेश्वर ने मना किया था. पण त्याला काय सांगितलेलं? तुझ्या पत्नीलाच घेऊन जायचं होतं. और उसको कहा गया था कि तू सब अपनी पत्नी को ही लेकर जाना. म्हणून शेवटी काय झालं? और आखिर में क्या हुआ? त्या दोघांना विभक्त करण्यात आलं. उन दोनों को विभक्त किया गया. 13व्या अध्यायात तुम्ही बघू शकता की ते दोघे विभक्त झाले. और 13वें अध्याय में आप पढ़ सकते हैं कि दोनों अलग हो गए. पहिलं वचन. अशा रीतीने त्यांनी इजिप्त देश सोडला आणि उत्तरेकडे प्रवास करीत ते नेगेव येथे पोहोचले. अब्राहम, त्याची पत्नी व लोट हे त्यांची सर्व मालमत्ता घेऊन तेथे गेले. आता अब्राहम जनावरांचे मोठे कळप, सोने व रुपये यांनी खूप श्रीमंत झाला. अब्राहमही श्रीमंत झाला. लोटाकडे एक बरीचशी संपत्ती आली. जोपर्यंत लूत पुठाबरोबर अब्राहमाबरोबर आपल्या काकांबरोबर जोपर्यंत होता तोपर्यंत त्याला आशीर्वाद होता. और जब तक लूत अपने चाचा के साथ था, अब्राहम के साथ था, तब तक उसको आशीष दी. देवाने त्याला खूप आशीर्वाद दिला. परमेश्वर ने उसको बहुत आशीष दी. शेर मेंढरं वाढले. और उसकी भेड़ बकरियां बढ़ गई. त्याच्या हाताखाली नोकर वाढले. उसके हाथ के नीचे नौकर बढ़ गए. जसं जसं म्हणतात ना, संपत्ती वाढल्यावर काय होतं? पर जैसे जैसे देखो संपत्ति बढ़ने से क्या होता है? मीपणा येतो, मोठेपणा येतो. मेपन आता है, बड़ाईपन आता है. लोटामध्ये तसंच झाले. और लूत में वैसे ही हुआ. लोटामध्ये मीपणा आला. और लूत में मैंपन आया. त्याला अब्राहमाच्या आधीच जायचं नव्हतं. और उसे अब्राहम के अधीनता में नहीं त्याला रहना हे था. नव्हतं माहिती की मी अब्राहमाबरोबर आहे म्हणून मला देवाने आशीर्वाद और दिला. उसको ये मालूम नहीं था कि मैं अब्राहम के साथ हूँ, इसलिए परमेश्वर ने मुझे आशीष दी है. हे तुम्ही का मी तुम्हाला सांगते, आपल्याला बघायचे की अम्मोनी आणि मोआबी आजही आपले चर्चमध्ये असतात. और अम्मोनी और मोआबी आज भी हमारे चर्च में होते हैं. म्हणून तुम्हाला सुरुवातीपासून पॉइंट सांगते इसलिए शुरुआत से आपको पॉइंट बताती हूँ का आपण त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. क्यों हम उनसे दूर रहना चाहिए. प्रियानो, सांगण्याचा उद्देश की हा जो लोट होता हा विसरला की देवाने मला आशीर्वाद दिला. और ये जो लूत था ये भूल गया था कि परमेश्वर ने मुझे आशीष दी. मी
अब्राहमाबरोबर आहे म्हणून मला देवाने आशीर्वाद दिला. और मैं अब्राहम के साथ हूँ इसलिए परमेश्वर ने मुझे आशीष दी है. त्याच्यात गर्विष्ठपणा आला और उसमें मैं पण आया. त्यांच्या नोकरांमध्ये भांडणं होऊ लागली और उनके नौकरों के बीच में झगड़ा होने लगा. आणि मग त्यांनी निवड केली वेगळं होणं. और उन्होंने चुनाव किया अलग होना. है ना. आणि ह्याच्यामध्ये लालच होता म्हणून त्याने कोणती जागा निवडली. और इसमें लालच था इसलिए उसने कौन सी जगह को चुना. त्याने अशी जागा निवडली उसने ऐसी जगह को चुना ते पाप जास्त आहे. सदोम ही जागा निवडली. जहाँ पर पाप ज्यादा है जिसे सदोम बोला जाता है. अब्राहमाने त्याला चेतावणी पण दिली ती जागा बरोबर नाही. और अब्राहम ने उसको चेतावनी भी दिया कि वो जगह अच्छी नहीं है. पण त्याने काय बघितलं की माझं कशी संपत्ती वाढेल हा त्याचा मुख्य उद्देश होता. और उसका मुख्य उद्देश्य यही था कि मेरी संपत्ति कैसे बढ़ेगी. म्हणून तो तिथे राहू लागला. इसलिए वो वहाँ पर रहने लगा. आणि काय झालं सर्वात पहिलं त्याला बंदी बनवण्यात आलं. और क्या हुआ सबसे पहले उसको बंदी बनाया जे गया. काही त्याच्याकडे होतं ते सगळं लुटलं और गेलं. जो कुछ उसके पास था वो सब लुटा गया. शेवटी त्याला वाचवायला कोण आला. आखिर में उसको बचाने के लिए कौन आया. अब्राहमच आला. अब्राहम ही आया. अब्राहमने त्याला सोडवलं. अब्राहम ने उसको छुड़ाया. पुन्हा हा चांगला राहू लागला. और वापस वो अच्छा रहने लगा. सदोमचं पाप एवढं वाढलं. और सदोम का पाप इतना बढ़ गया. इतकं वाढलं इतना बढ़ गया. की शेवटी देवाने त्या नगराला नाश करण्याचा निर्णय घेतला. आखिर में परमेश्वर ने उसको नष्ट करने का निर्णय लिया. आणि त्या नगराचा नाश करण्याचा निर्णय घेताना और उस नगर का नाश करने का निर्णय लेने पर तुम्हाला माहिती आहे पुन्हा मध्यस्थी अब्राहमानेच केली. और वापस मध्यस्थी अब्राहम ने की. अब्राहमने मध्यस्थी केली आणि अब्राहमामुळे लोटला बाहेर काढण्यात आला. और अब्राहम ने मध्यस्थी की और अब्राहम के कारण लोग बाहर निकाला त्या गया. नगराला नाश करण्यात आला. और उस नगर को नाश किया आग गया. आणि गंधकाने त्या नगराचा नाश झाला. आग और गंधक से उस शहर का नाश हुआ. पूर्ण ते सदोम गमोरा हे नगर नाश झालं. और सदोम अमोरा पूरा नष्ट हो चुका. आणि लोट एका पहाडामध्ये डोंगरामध्ये राहू लागला. और लूत एक पहाड़ में छुप कर रहने लगा. आता 19 अध्याय वाचू. अभी 19 अध्याय में पढ़ेंगे. आणि मग काय झालं. फिर क्या हुआ. 30 वचनापासून 30 वचन से पुढे लोटाने सोअरमधील लोकांच्या भीतीमुळे ते गाव सोडले व तो आपल्या 2 मुलींना घेऊन डोंगरातील एका गुहेमध्ये जाऊन राहिला. एके दिवशी थोरली मुलगी आपल्या धाकट्या बहिणीला म्हणाली, पहा या सबंध भागात एकही पुरुष नाही की आपले वडील त्याच्याशी आपले लग्न लावून देतील. आपले वडीलही लवकरच म्हातारे होतील आणि मुले होण्याच्या योग्यतेचे राहणार नाही. तेव्हा चल आपण त्यांना खूप द्राक्षामध्ये पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश चालूच राहील. काय झालं. वंश बनवण्यासाठी या दोन्ही मुलींनी कशी योजना बनवली. मोठ्यांनी आपल्या बापाबरोबर दिसण्याची योजना बनवली आणि त्या तसं केलं पण त्यांनी. आपण वाचू 36 पासून. अशा रीतीने त्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गर्भवती झाल्या. कारण दोघी टन बाय टन त्याच्या वडिलांच्या जवळ दारू पाजून त्या निजल्या आणि त्या गर्भवती झाल्या. 37. थोरल्या मुलीच्या पुत्राचे नाव मोआब असे ठेवण्यात आले. थोरलीला पण मुलगा झाला आणि त्याचं नाव मोआब ठेवलं. मग मोआब वंश कुठून चालू झाला. लोटाकडून. और मोआब वंश कहाँ से चालू हुआ. लूत से. लोटाची पहिली मुलगी जी होती तिच्यापासून. और लूत की जो पहली लड़की थी उससे. धाकट्या मुलीच्या पुत्राचे नाव बेनम्मी असे होते व तो अम्मोनी राष्ट्रांचा मूळ पिता झाला. छोट्या मुलीने पण जन्म दिला. तिलाही मुलगा झाला. बेनम्मी नाव ठेवलं. तो अम्मोन वंशीयाचा तो मूळ पिता ठरण्यात आला. म्हणजे हे जे अम्मोन आणि मोआब हे कशामुळे जन्म झाले. लोटाकडून जन्म झाले. और अम्मोनी और मोआबी लोग कहाँ से जन्म लिए. लूत से. म्हणून प्रियानो ते किती झाले तरी ही जाती व्यभिचाराची जाती आहे. और ये जो जाति है वो व्यभिचार की जाति है. म्हणून देवाने सांगितलं की त्यांना देवाच्या मंदिरात येणं मना आहे. इसलिए परमेश्वर ने कहा कि उनको परमेश्वर के भवन में आना मना है. पण तरीही फिर भी हे अब्राहमाच्या नाटक झालं ना. किती झाले. लोट कुणाचा होता. अब्राहमाचा भतीजा होता ना. और लूत किसका भतीजा था. अब्राहम का. म्हणून त्या हिशोबाने पाहिलं गेलं तर ते काय आहे. ते नाटक आहे. और उस हिसाब से देखा गया तो वो रिश्तेदार है. म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे होतं. इसलिए उन्होंने क्या करना चाहिए. इस्रायली लोकांबरोबर चांगली वाचा बांधायला पाहिजे होती. इस्रायली लोकांबरोबर चांगलं राहायला पाहिजे. और इस्राएली लोगों के साथ अच्छा करार करना चाहिए था और उनके साथ अच्छा रहना चाहिए. जेव्हा देवाने मिश्र देशातून त्यांना इस्रायली लोकांना बाहेर काढलं. जब परमेश्वर ने मिस्र देश से इस्राएली लोगों को बाहर निकाला. तर तुम्ही वाचू शकता की देव म्हणतो. आपण पुन्हा आता आपल्या व्यवस्था अध्ययन जाऊ की देव म्हणतो. परमेश्वर अनुवाद अध्याय में कहता है की त्याने काय केलं. उसने क्या किया. अन्न आणि पाणी घेऊन त्यांना भेटायला नाही गेला. और अन्न और जल लेकर उनको मिलने के लिए नहीं गए.
त्यांना मिश्र देशातून इस्रायली लोकांना मिश्र देशातून बाहेर काढलं ना. और इस्राएली लोगों को मिस्र देश से बाहर निकाला ना. मग ह्यांचं काम काय होतं? तो इनका काम क्या था? अम्मोनी लोकांचं काम काय होतं? अम्मोनी लोगों का काम क्या था? जाऊन भेटणं, जाकर उनसे त्यांना मिलना, मदत करणं, उनको मदद त्यांना करना अन्न पाणी देणं. और उनको अन्न जल देना. पण त्यांनी नाही तसं केलं. पर उन्होंने वैसा नहीं किया. अम्मोन आणि मोआबी लोकांनी काय केलं? और अम्मोनी और मोआबी लोगों ने क्या किया? बिलामला बोलवलं बिलाम को बुलाया श्राप देण्यासाठी, श्राप देने के लिए. त्यांचं चांगलं होऊ नये म्हणून उनका अच्छा नहीं हो कर्ज करण्यासाठी त्यांना बोलवलं. और श्राप देने के लिए उसको बुलाया. हे सर्वात मोठं पाप त्या लोकांनी केलं. और ये सबसे बड़ा पाप उन्होंने किया. कुणी आपल्या संगीवर, आपल्या नातेवाईकांचं कधीही वाईट चितू नये ही देवाची इच्छा असते. और कोई भी रिश्तेदार अपने रिश्तेदार के बारे में कभी भी बुरा उद्देश्य नहीं देती, ये परमेश्वर की इच्छा है. ह्या 22व्या अध्यायात जर तुम्ही वाचला तर त्याच्यातही तुम्ही तसंच वाचू शकता. देवाने इस्रायली लोकांना खास आज्ञा दिलेली की तू तुझ्या भाऊबंधांमध्ये कसं असलं पाहिजे, चांगलं नातं ठेवलं पाहिजे. त्यांच्यावर जळणं किंवा त्यांच्यावर व्यभिचार करणं, त्यांच्यावर अत्याचार करणं किंवा मुलींना वेश्यावृत्तीकडे नेणं किंवा त्यांना व्याजेवर पैसे देणं, आपल्या भाऊबंधांवर व्याजाने पैसे देणं, हे तुम्ही नहीं केलं पाहिजे. और परमेश्वर ने इस्राएलियों को खास आज्ञा दी थी कि तो जो तुम्हारे जो भाई बहन है उनके साथ तुम अच्छे से रिश्ता रखना चाहिए. उनके ऊपर जलन करना या फिर ब्याज से पैसा लेना, ये सब काम तो नहीं करना चाहिए. कारण देवाला हे आवडत नाही. क्योंकि परमेश्वर को अच्छा नहीं लगता. ते भाऊबंद आहे, किती झाले तरी अम्मोनी आणि मोआबी हे कुणाचे? अब्राहमाच्या वंशज. आता अब्राहमाचा वंश आहे ना इस्राईल, और अब्राहम का वंश है ना इस्राइल, बरोबर आहे. अब्राहमाकडून कोण झाला? अब्राहम से कौन उत्पन्न हुआ? इसहाक. इसहाक. इसहाकडून कोण झाला? इसहाक से कौन उत्पन्न हुआ? याकूब. याकूब. याकोबाचं नाव काय ठेवण्यात आलं? याकूब का नाम क्या रखा गया? इस्राइल. मग तो कुणाचा वंश झाला? तो वो किसका वंश हुआ? अब्राहमाचा ना. अब्राहम का ना. मग त्याने ह्या अम्मोनी आणि मोआबींनी काय करायला पाहिजे तो होतं? अम्मोनी और मोआबी लोगों ने क्या करना चाहिए था? ह्या लोकांबरोबर, इस्रायली लोकांबरोबर चांगलं नातं ठेवायला पाहिजे. इस्राएली लोगों के साथ अच्छा रिश्ता रखना चाहिए पण था. त्यांनी काय केलं? और उन्होंने क्या किया? त्याने बिलामला श्राप देण्यासाठी बोलवलं. उन्होंने बिलाम को श्राप देने के लिए बुलाया. म्हणून लिहिलेलं आहे, ते तर मी तुम्हाला इस्रायली लोकांना प्रेम करतो देव म्हणतो, म्हणून मी काय केलं? और परमेश्वर कहता है कि मैं इस्राएली लोगों को प्यार करता हूँ, इसलिए मैंने क्या किया? त्या श्रापाला आशीर्वादात बदललं. उस श्राप का रूपांतर आशीष में कर दिया. तुम्ही हे वचन गिनती अध्याय 22 मध्ये वाचू शकता. और ये वचन आप गणना अध्याय 22 में पढ़ सकते हैं. 1 पासून वाचू शकता. 1 से पढ़ सकते हैं. गिनती अध्याय, गणना अध्याय नंबर चॅप्टर 22 से आपण सकते वाचू शकता की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा जो अमोनी वंश लोक एकदम घाबरला, तो राजा घाबरला और अम्मोनी वंश का जो राजा था वो बहुत डर गया. त्याने बिलामला बोलवलं. और उसने बिलाम को बुलाया. तर म्हणून सांगायचा उद्देश आज काय आहे आपल्याला सांगत आहे. और बताने का उद्देश्य आज हमें ये क्या कहता है? आज प्रियानो ख्रिस्ती मंडळी सुद्धा भले आज अम्मोनी मोआबी लोकांसाठी सुद्धा प्रभू येशू म्हणजे जे व्यभिचाराकडून ज्यांचा जन्म झालेला आहे अशा लोकांना सुद्धा येशू ख्रिस्ताने क्षमा केलेली आहे, देवाच्या राज्यात बोलवलेलं आहे. और जिनका जन्म व्यभिचार से हुआ है उनको भी आज परमेश्वर ने क्या किया है? उसके पवित्र भवन में उनको बुलाया है. ना रूत मोआबी होती ना, और रुत मोआबी थी ना. येशूच्या वंशावलीमध्ये रूतचं नाव आहे. और यीशु की वंशावली में रुत का नाम है. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की देवाने कसं त्या जातीलाही स्वीकार केला. और इससे आप समझ सकते हैं कि परमेश्वर ने उस जाति का स्वीकार किया. पण ह्या जो दोन स्पिरिट आहे ना, अम्मोनी आणि मोआबी, पर ये जो दो आत्मा है अम्मोनी और मोआबी, हे खास ख्रिस्ती लोकांमध्ये मंडळतात. और ये खास मसीहों में घुलती है. ही आत्मा काय करते? ये आत्मा क्या करती है? जळण करते. जलन करती है. आपल्या दुसऱ्या बंधू भगिनींचं चांगलं झालं की ती जळते. और हमारे दूसरे भाई बहनों का अगर अच्छा हुआ तो उनके ऊपर जलन करती त्यांच्या है. विरुद्ध षड्यंत्र रचते, और कारस्थाने रचते, और उनके विरुद्ध में वो षड्यंत्र बनाती है. त्यांच्या विरोधात बोलते. उनके विरोध में बात करती है. असते ना मंडळीत ही आत्मा. और गलीसिया में आत्मा होती है ना. देव काय म्हणतो? तू तुझ्या भाऊ बंधूंवर, तुझ्या बंधूंवर तू प्रेम कर. और परमेश्वर क्या कहता है? तो अपने भाई और बहन के ऊपर तो क्या कर? प्रेम कर. हिब्रू चैप्टर 13 वर्स में लिखा है, 1 में लिखा है, भाईचारे की प्रीति तुम में बनी रहे. आणि इब्रीकरांचं पत्र अध्याय 13 मध्ये लिहिलेलं आहे की तुमच्यामध्ये भाईचाऱ्याची प्रीती बनून राहा. आपण ख्रिस्ती आहोत. हम मसीह हैं. कुणाचं जर चांगलं झालं तर आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे. अगर किसी का अच्छा होता है तो हमें अच्छा लगना चाहिए. त्यांच्याबद्दल वाईट नाही बोललं पाहिजे. और उनके लिए हम बुरा नहीं बोलना चाहिए. त्यांच्याबद्दल निंदा केली नाही और पाहिजे. उनके बारे में निंदा नहीं करना किंवा चाहिए. जादूटोनावाल्यांकडे जाऊन त्यांच्या विरुद्ध काही जादूटोना केला नाही पाहिजे. और जादूटोना वाले जो करते हैं उनके पास जाकर उनके लिए जादूटोना नहीं करना चाहिए. बिलाम जादूटोनामध्येच मोडतो. और बिलाम जादूटोना वालों के बीच में ही जो होता है, भगतगिरी करत होता. जो भगतगिरी करता था. देवाने त्याला वॉर्निंग दिलेली, तू जाऊ नको. और परमेश्वर ने उसको वार्निंग दी थी कि तू जाने हालेलुया. हालेलुया. सगळे बोलणार हालेलुया. 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 प्रियानो,
सांगण्याचा उद्देश की आपण ख्रिस्ती आहोत, आपण आपल्यामध्ये ही स्पिरिट वावरून द्यायची नाही, ह्याला काम करून द्यायची नाही. और हम मसीह है तो इस आत्मा को हमारे बीच में काम करने के लिए हमें नहीं देना है. ह्या स्पिरिटचं काम काय आहे? अमोनी आणि मोआबी जातीचं काम काय आहे? हत्या करणं, मारणं, काटणं, वेगळं करणं. और अमोनी और मोआबी लोग जो उनके अंदर जो आत्मा है उसका काम क्या है? मारना, काटना और उनको अलग करना है ना. नोआमीचा जो नवरा आणि तिची दोन्ही मुलं हे लोक कुठे गेलेले? मोआब देशात गेले. और नोआमी और उसका जो पति था और उसके जो 2 बच्चे थे वो कहाँ पर गए? मोआब देश में. अब सर्वात पहिलं कोण मेला? सबसे पहला कौन मरा? नोआमीचा नवरा. नोआमी का पति. नंतर कोण मेला? बाद में कौन मरा? 2 मुलं. उसके 2 बच्चे. मुलं राहिली बच्चे रहे नाही. म्हणून मोआब कोणाला दर्शवतं? इसलिए मोआब किसको दर्शाता है? हत्याला खतम करणं, जीव घेण्याला, हत्या करने को और जान देने को, निर्वंश ठेवण्याला. निर्वंश रखने को. ह्या स्पिरिटचं काम, ह्या आत्म्याचं काम हे आहे. और इस आत्मा का काम ये है. ते आत्मा काय करते? ये आत्मा क्या करती है? ख्रिस्ती लोकांना निर्वंश ठेवते. और मुस्लिम लोगों को निर्वंश जेव्हा रखती की है. बायबल सांगतं तुझ्यामध्ये कुणी निर्वंश राहणार नाही, तुझा पशु सुद्धा निर्वंश राहणार नाही. और बाइबल बताती है कि तुझमें कोई भी बांझ नहीं रहेगा, कोई भी पशु भी तुझमें बांझ नहीं होगा. निर्गमन मध्ये आहे, लेवी मध्ये हा आशीर्वाद आहे, डिटोनॉमी मध्ये हा आशीर्वाद आहे. और निर्गमन, लेवी और व्यवस्था विवरण में ये आशीष है की तुमच्यात कुणीही वांझ राहणार नाही. और तुम्हें कोई भी बांझ नहीं होगा. पुरुष पण नाही, पुरुष भी नहीं, स्त्री पण नाही, स्त्री भी नहीं आणि पशुही नाही. और पशु भी नहीं. हा आशीर्वाद देवाने दिले. और ये आशीष परमेश्वर ने ह्या दिया. आत्म्यांची कामं काय आहे? और इन आत्माओं का काम क्या है? ख्रिस्ती लोकांमध्ये तसे श्राप त्या भागांमध्ये बांधून ठेवणं. और मसीह लोगों में ऐसे श्राप उस भाग में बांध कर रखना. म्हणून ह्या स्पिरिटचं काम काय आहे? और इस आत्मा का काम क्या है? ख्रिस्ती लोकांना व्यभिचाराकडे नेणं. और मसीह लोगों को व्यभिचार की ओर लेकर जाना. कारण अमोनी आणि मोआबी व्यभिचारापासून जन्म झाला. और अम्मोनी और मोआबी व्यभिचार से उनका जन्म हुआ. म्हणून तो मंडळीत सुद्धा काय करतात? व्यभिचार पसरवण्याचा प्रयत्न करतात. इसलिए कलीसिया में भी वो क्या करते हैं? व्यभिचार फैलाने का प्रयत्न करते हा हैं. सर्वात मोठं काम अमोनी आणि मोआबी करतात. और ये सबसे पहला काम मोआबी और अम्मोनी लोग करते हैं. नंतर श्राप देणं, म्हणजे आपण जेव्हा लोकांबद्दल बोलतो ना एकमेकांबद्दल, अरे ती तशीच आहे, तिचं काय चांगलं होणार आहे का? हा श्रापच झाला ना. और बाद में श्राप देना कि वो ऐसी ही है, उनका उसका थोड़ी अच्छा जेव्हा होगा. आपलं भांडण होतं, जब हमारा झगड़ा होता है भांडताना आपण तोंड बोलतो, तुझं वाटतं तुझं कधीच चांगलं होणार नाही. और झगड़ा करते समय उनके मुंह के ऊपर बोलते हैं कि बरोबर आहे. तुम्हारा सत्यानाश हो, तुम्हारा कभी अच्छा नहीं होगा. याचं तोंडावर बोललो. और ये तो मुंह पर पण कहा. आपण पाठीमागे पण बोलतो ना, अरे तिला काही अक्कल आहे का? तिला काही बुद्धीच होणार नाही, तिचं असंच होणार आहे. और हम पीठ पीछे भी ऐसा ही बोलते हैं कि उसको कुछ अक्ल है क्या, उसको कुछ अच्छा ही नहीं होगा. हे तर श्रापच झाले ना. और ये तो श्राप ही हुआ है. निगेटिव्ह बोलणं, निंदा करणं हेही श्रापेतच होतं आणि बिलाम त्याच्यासाठीच बोलवण्यात आला होता. नकारात्मक बोलना और निंदा करना ये भी श्राप ही है और बिलाम उसके लिए ही बुलाया गया था. म्हणून नवीन करारामध्ये बायबल सांगतं, इसे नए करार में बाइबल बताती है. रोमियो की पत्री, रोमकरांचं पत्र, रोमकरांचं पत्र चॅप्टर 16, अध्याय 16, रोमकरांचं पत्र रोमियो की पत्री 16 अध्याय 16, त्याचं 17 आणि 18. उसका 17 और 18. रोमन्स 16, 17 आणि 18. रोमकरांचं पत्र अध्याय 16 त्याचं 17 आणि 18. आता बंधूंनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडखळे आणणारे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा. काय पुन्हा? आता बंधूंनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो पौल विनंती करतो मंडळीमध्ये, सर्वांना काय सांगतोय? की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे, तुम्हाला जे शिक्षण मिळालं आहे मंडळीमध्ये, चर्चमध्ये जे शिकवलं गेलेलं आहे, आपको चर्च में जो सिखाया गया है, चर्च में जैसा सिखाते हैं, हाँ, त्या विरुद्ध जे उसके अलग, उसके विपरीत आपको सिखाया जाएगा. अभी आपको क्या बोला गया है? संडे को चर्च में आने का. आणि तुम्हाला काय म्हणण्यात आलं? रविवारी चर्चमध्ये ये यायचं. चर्च में सिखाया है, आणि एक चर्चमध्ये शिकवलं आहे, इसके विपरीत आपको बोला जाएगा. पण याच्या विरोधामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल नहीं, सैटरडे को ही जाने. नाही नाही, शनिवारीच जायचं, सैटरडे ओनली सैटरडे. फक्त शनिवार. आपको इधर चर्च में क्या सिखाया है? तुम्हाला इथे चर्चमध्ये काय शिकवलं? पिता पुत्र पवित्र आत्मा, त्रिएक परमेश्वर. पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वर. लेकिन आपको ऐसा कोई सिखाने वाले मिलेंगे, पण तुम्हाला असं कोणी शिकवणारे भेटतील? यहोवा बड़ा है, यहोवा मोठा आहे, यीशु छोटा है, येशू छोटा आहे, पवित्र आत्मा नहीं है. पवित्र आत्मा नाहीये. ये विपरीत शिक्षण है. आणि हे विपरीत शिक्षण आहे.
आप इस चर्च में भी जाओ, तुम्ही या चर्चमध्ये पण जा, उस चर्च में भी जाओ, त्या चर्चमध्ये पण कुछ जा, नहीं होता है। काही नाही होत. बदलते जाने का चर्चेस, आणि चर्चेस बदलत राहायचे, उतना ज्ञान बढ़ता है आपका। तेवढं ज्ञान वाढतं तुमचं. एक विपरीत शिक्षण है, आणि हे विपरीत शिक्षण आहे. आपको समझा? बहुत सारे ऐसे विपरीत शिक्षण है, आणि खूप सारे असे विपरीत शिक्षण आहे. ऐसे शिक्षण देने वाले आणि असे शिक्षण देणारे त्या विरुद्ध जे फुटी वळवळे आणणारे आहेत, फूट डालते हैं, हमारे अंदर फूट डालते हैं और रुकाते हैं, हमें रुकाते हैं, अड़खड़ डालते हैं, तकलीफ देते हैं। त्यांच्यावर लक्ष ठेवा. हाँ, उन पर ध्यान दो। ये अम्मोनी और मोआबी जाति है आणि अमोनी आणि मोआबी जाती आहे, जो चर्च में आकर गलत शिक्षण देते हैं जी चर्चमध्ये येऊन चुकीचं शिक्षण या देतात. बाहर मिलते हैं। कलीसिया, सारी कलीसिया मसीह की कलीसिया है, आणि सर्व मंडळी देवाची मंडळी लेकिन आहे, उन्हीं के बीच में सारी फूट डाल दी है। पण त्यांच्यामध्ये ती काय करते, फूट टाकते. यहोवा साक्षी वाले, यहोवा साक्षी ओनली वाले, जीसस वाले, फक्त येशू वाले शनिवार वाले, आणि शनिवार वाले बहुत सारे वाले, आणि असे खूप सारे, है ना? ये निकल चुके हैं। आणि हे निघालेले आहेत. बाइबल कहता है हमें, आप वहाँ पर कुछ रखो, ते तुम्ही काहीतरी ठेवा. पहला यूहन्ना की पत्री में आप पढ़ सकते हैं। पहिला यवनाचं पत्र तुम्ही वाचू शकता. पहला यूहन्ना की पत्री अध्याय 2 पहिला यवनाचं पत्र अध्याय 2 और उसका 18 से। त्याचा 18 पासून. प्रिय मुलांनो, या जगाची शेवटची घटना जवळ आली आहे. ख्रिस्त विरोधी येत आहेत हे तुम्ही ऐकले आहे आणि ख्रिस्ताच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती आधीच आलेल्या आहेत. हाँ, हम लोग क्या सुनते हैं, एंटी क्राइस्ट आएगा, एंटी क्राइस्ट आएगा बोलते हैं ना। मसीह विरोधी आएगा, कब आएगा? जब हमारा रैप्चर हो जाएगा। हमारा रैप्चर होने के बाद फिर कौन आएगा? मसीह विरोधी आएगा। लेकिन परमेश्वर का वचन कहता है कि ऑलरेडी मसीह विरोधी के जैसे इंसान खड़े हो चुके हैं। आणि ख्रिस्त विरोधी आहे त्याच्यासारखीच माणसं आता उभी झालेली आहेत. ध्यान से पढ़ो उस लाइन को फिर से। ख्रिस्त विरोधी येत आहे हे तुम्ही ऐकले आहे आणि ख्रिस्ताच्या विरुद्ध आहेत ख्रिस्ताच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती आधीच आलेले आहेत. आधीच आलेले आहेत। इसलिए वही लोग गलत शिक्षाएं देते हैं। म्हणून तीच लोक चुकीचं शिक्षण देतात. वो लोग मसीहों पर चलते हैं। ती लोक ख्रिस्ती लोकांवर आप चालतात. बढ़ते हो, तुम्ही वाटता आपको बहुत अच्छा, आपका अच्छा हो रहा है, आणि तुमचं चांगलं होणार आप आहे बसे हुए हो, आणि तुम्ही बसलेले आहात, वो उनको देखा नहीं तर जाता, त्यांना बघवत नाही, उनको देखा नहीं जाता। ते त्यांना बघवत नाही. इसलिए मैंने बोला आपको, गिनती अध्याय 22 का 1 से लेके पढ़ोगे तो वो अमोनी लोगों को देखा नहीं गया कि इस्राएली लोग बसे हुए हैं। आणि गणना अध्याय 22:1 पासून जर तुम्ही वाचतात तर त्या अमोनी लोकांना आवडलं नाही की इस्रायली लोकांनी वस्ती केलेली आहे. ती लोक घाबरले, वो डर गए, बापरे इतने लोग, ती लोक घाबरले, एवढी लोक उन इसराइलियों को देखकर डर गए त्या इस्रायली लोकांना बघून घाबरले और फैले हुए थे, आणि ते खूप पसरलेले होते, बलवान है, बलवान ये आहे. देखकर वो डर गए। हे बघून ते घाबरले. इसलिए श्राप देने वाले को बुलाया ना, म्हणून श्राप देणाऱ्याला बोलवलं ना, ताकि उनमें फूट डाले, कारण त्यांच्यामध्ये फूट इस्राएली टाकली लोग टूट जाए। आणि इस्रायली लोकांना अलग-अलग हो जाए. वेगवेगळं व्हावं ऐसा उसका प्लानिंग था। अशी त्यांची प्लॅनिंग तो होती. वैसे ही दुष्ट क्या करता है, शैतान क्या करता है, हम मसीहों के बीच में सारे कलीसिया के में से ही लोगों को फैला दे, अलग अलग करे, तितर बितर करे, वो उसकी योजना रहती है। आणि सर्व मंडळांमध्ये दुसऱ्याची अशी योजना आहे की सर्व मंडळांमधलं काय हो त्या लोकांनी वेगवेगळे व्हावं आणि त्यांच्यामध्ये फूट व्हावी. इसीलिए ऐसे इंसानों को इस्तेमाल करता है। आणि म्हणून अशा माणसांचा वापर करण्यात येतो. यावरून जगाचा शेवट जवळ आला आहे याबद्दल आपली अधिकच खात्री पडते. हे ख्रिस्ताचे विरोधक पूर्वी आपल्या मंडळांचे सभासद असत, मंडळांमध्येच होते, पण आता पण ते खरोखर आपले नव्हतेच. हमारे नहीं है। अमोनी हमारे हैं, अमोनी मोआबी हमारे हैं, मोआबी आपले आहेत. हम इस्राएली के वंश से बोल सकते हैं। अब्राहम विश्वासी, हम विश्वासी हैं आपण विश्वासी आहोत क्योंकि अब्राहम ने भी परमेश्वर पर विश्वास किया। कारण अब्राहमाने पण देवावरती विश्वास ठेवला. अब्राहम इस्राएली नहीं है, अब्राहम इस्रायली नाहीये, है नहीं है। इस्राएली कब से शुरू हुए? आणि इस्रायली कधीपासून चालू याकूब झाले? से. याकोबापासून. इसलिए अब्राहम इस्राएली नहीं है, म्हणून अब्राहम इस्रायली नाहीये, लेकिन बोल सकते हैं कि इस्राएल का पूर्वज है, पण बोलू शकतो की इस्रायलचा पूर्वज आहे. लेकिन उसको विश्वास का पिता कहा गया है। पण त्याला विश्वासाचा पिता म्हणण्यात परमेश्वर आलं. विश्वास रखे हुए, परमेश्वर पर विश्वास रखे हुए, इसलिए हमारा भी पिता है वो।
आणि आपण सर्व विश्वास जे देवावर ठेवतो म्हणून तो आपला सुद्धा पिता आहे. मालूम हुआ? इसीलिए हमारे बीच में से ये लोग हमारे बीच में थे लेकिन हमारे नहीं थे वो, आणि हे लोक आपल्यामध्येच होते पण ते आपले नव्हते, इसलिए निकल गए. म्हणून ते निघून गेले. उनको ये शिक्षण अच्छा नहीं लगा, त्यांना हे शिक्षण आवडलं नाही, गलत सिखाते हैं, चुकीचं शिकवतात, शनिवार के बारे में बताते हैं, शनिवार बद्दल सांगतात, यहोवा के बारे में. यहोवा तो चलो अच्छा ही बात है लेकिन तीनों त्रिएक परमेश्वर है. देखो तीनों को सेम रखना है, आणि तिन्ही पण देवाने म्हणून तिघांनाही समान ठेवायचं आहे, ऊपर नीचे नहीं कर सकते. वर खाली नाही करू शकत. मालूम हुआ? ऐसा ये तो इसलिए ये हमारे कलीसिया सिर्फ हमारी नहीं, ऐसे यीशु की सारी कलीसिया में से वो लोग निकले हुए हैं. आणि येशूच्या सर्व मंडळांमधून ते निघालेले आहेत. पण ते खरोखर आपले नव्हते. असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते, ते आपल्याला सोडून गेले, यावरूनच ते मुळीच आपल्यातले नव्हते हे सिद्ध झाले. वो हमारे नहीं है और हमारे कभी बनेंगे भी नहीं. ऐसे लोगों से हमें क्या करना चाहिए? दूर रहना चाहिए, उनके ऊपर नजर रखना चाहिए, है ना. अब वापस हमारे रोमियो की पत्री में आएंगे. ऐसे लोगों को तुम ताड़ लिया करो और उनसे दूर रहो. आणि अशा लोकांना तुम्ही काढून घ्या आणि काय करा, त्यांच्यापासून दूर राहा. उनसे दूर रहो. 18 वचन. कारण असले लोक आपल्या प्रभू येशूची सेवा करीत नाहीत. हाँ, ऐसे लोग यीशु की सेवा नहीं करते. ऐसे लोग प्रभु की सेवा नहीं करते. फिर तर आपल्या पोटाची करतात. हाँ, अपने पेट की सेवा करते. उनको खाना खाना है, उनको अमीर होना है, उनको पैसा कमाना है, वो उसकी सेवा करते हैं. आपल्या गोड व लागवी भाषणाने ते डोळ्यांच्या हाँ, इतना मीठा भाषण करते हैं, इतना अच्छा रीति से चिकनाई से बात करते कि सामने वाला स्लिप हो जाए. ऐसी रीति से आपसे लोगों से बात करते हैं. नहीं तुमची ती गेली ना, ते पास्टर ते गलत शिकवतात, सॅटर्डे कोई होना चाहिए शपथ. आणि नाही तुमच्या दीदी खूप चुकीचे शिकवतात, शनिवारचा शब्द दिवस असला पाहिजे. इस रीति से एकदम चिकनी चुपड़ी बातों से वचनों को पकड़ पकड़ कर सिखाएंगे. आणि अशा रीतीने गोड भाषण बोलून ते काय करतात, लोकांना फसवतात. बाइबल ने कहीं पर भी नहीं लिखा है शनिवार का प्रार्थना. आणि बायबलमध्ये कुठेच नाही लिहिले शनिवारची प्रार्थना. शनिवार ऐसा शब्द भी नहीं है. आणि शनिवार हा शब्द सुद्धा नाही. आप ढूंढ लो बाइबल में. आणि तुम्ही शोधा बायबलमध्ये. इतना हम लोग बोलते हैं कि शब्द इस्राएलियों का शब्द सैटरडे. आणि एवढं ते लोक बोलतात की इस्रायली लोकांचा जो शब्द दिवस आहे तो शनिवारचा आहे. इसलिए अभी हम इस्राएल में नहीं रहते, आणि आता आपण इस्रायलमध्ये नाही राहत, भारत देश में रहते. भारत देशात राहतो. हमारे छुट्टी का दिन है संडे. आणि आपल्या सुट्टीचा दिवस आहे रविवार. यीशु तीसरे दिन जी उठा. बाइबल स्पष्ट बताती है संडे. येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि बायबल आपल्याला सांगतो तो रविवारचा दिवस आहे. बाइबल हमें बताती है रविवार. बाइबल में दिया है रविवार. आणि बायबलमध्ये दिलेला आहे रविवार. तो रविवार को ही यीशु जिलाया गया. तर रविवारीच येशू जिवंत तो झाला. हमें रविवार को आना ही है. मग रविवारी आपल्याला यायचं चर्च में आहे, इकट्ठा होना ही है. चर्चमध्ये एकत्रित व्हायचंच आहे. क्योंकि यीशु जिलाया गया, पहला दिन है वो. कारण येशू जिवंत झाला तो पहिला दिवस आहे. हम शब्द भी पालन करते उसी दिन. आणि आपण शब्द दिवस पण पालन करतो त्या दिवशी. मालूम हुआ? तो इस जैसे प्रयोग कहने का उद्देश्य कि ये लोग क्या करते हैं, ये लोग हमारे चिकनी चुपड़ी बातें करते हैं, बहुत फंसाने वाली बातें करते हैं. आणि ही लोक काय करतात, खूप प्रेमळ भाषण करतात, फसवणारा बोलतात. आपल्या गोड व लागवी भाषणाने ते भोळ्यांच्या अंतःकरणात भुरळ पाडतात. हाँ, ये क्या करते हैं? भोले लोग जो होते हैं ना, जिन्हें वचन का ज्ञान नहीं है, जिनको समझ नहीं है, जिनको बोलने नहीं आता, प्रतिवाद करने नहीं आता, ऐसे लोगों को लोग फंसा देते हैं. ये है अम्मोनी और मोआबी जाति. आणि ही आहे अम्मोनी मोआबी जाती, जो आज भी क्या करती है? मसीहों को भटकाने के पीछे रहती है. जी आजही ख्रिस्ती लोकांना भटकवण्याच्या मागे असते. ऐसों के साथ अभी हम पढ़ेंगे 6 वचन. व्यवस्था विवरण 23 का 6. अनुवाद आहे 23:6. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, हाँ, जब तक आप में जान है, जब तक आप जिंदा हो, तोपर्यंत अम्मोन्यांस किंवा मोआबियांस कुठल्याही बाबतीत मदत करण्याचा किंवा त्यांचा उत्कर्ष करण्याचा तुम्ही कधीही प्रयत्न करू नये. उनसे अब दोस्ती मत करो, उनका भलाई करने को मत जाओ, उनका ऊंचा करने को मत जाओ, उनको साथ मतलब उनको समझाने के लिए मत जाओ, उनके साथ कोई रिश्ता ही मत रखो. आणि तुम्ही त्यांच्यापाशी काही बोलायला जाऊ नका किंवा काही त्यांना समजावायला जाऊ नका. तुम्ही त्यांच्याशी कोणतं नातंच ठेवू नका. यहाँ स्पष्ट रीति से बताया, जुना करार नया करार दोनों हमें बताता है ऐसे लोगों से हमें दूर रहना. आणि जुना करार आणि नवीन कराराने आपल्याला दोन्ही सांगतात की अशा लोकांपासून दूर राहा. ऐसी जाति से जो हमें भटकाती है, प्रभु से दूर लेके जाती है. आणि अशा जातीपासून जे आपल्याला भटकवतात आणि देवापासून दूर घेऊन जातात. हमें
चर्च के अगेंस्ट सिखाती है, आणि आपल्याला चर्चच्या विरोधात शिकवतात बाइबल के अगेंस्ट, बाइबल में नहीं है लेकिन वो बातें हमें सिखाती है। आणि बायबलच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी बायबलमध्ये नाही आहेत त्याच्या विरोधामध्ये ती लोक उसका शिकवतात। भला भी मत चितो, त्यांचे चांगलेही तुम्ही विचार बुरा करा। तो चितो ही मत, हम तो बुरा करना ही नहीं है, आपल्याला तर वाईट करायचंच नाही, भलाई भी उनका नहीं करने के लिए जाओ, पण ज्यांचं चांगलंपणा पण करायला तुम्ही जाऊ नका, उनसे कोसों दूर रहो। त्यांच्यापासून कोसो दूर राहा। यही परमेश्वर हमसे आज कहता है। आणि हेच देव आपल्याला सांगतो। इसीलिए ऐसे पीछे हटे हुए लोग जो चर्च से निकल गए, ऐसे लोगों को चर्च में आना मना है। म्हणून अशी जी लोक जे मागे हटलेली लोक आहेत त्यांना चर्चमध्ये येणं मना आहे। जो गलत सिखाते हैं ना, जे चुकीचं शिकवतात ना, ऐसे लोगों को निर्बंध है, अभी भी मना है। आणि अशा लोकांना अजूनही देवाच्या मंदिरात येणं मना यीशु आहे। ने कहा मेरे जाने के बाद भेड़िया क्या करेगा, मेमनों के रूप में आएगा। आणि येशू म्हणाले मी गेल्याच्या नंतर जे लांडगे आहेत ते काय करतील, मेंढरांचं रूप घेऊन येतील और आप लोग को फाड़ेगा। आणि तुम्हाला फाडून टाकेल। केयरफुल रहो, म्हणून काळजीपूर्वक राहा। जागरूक रहने को बोला। जागरूक राहण्यासाठी नया सांगितलं। करार हमें बताता ऐसे लोगों को घर में भी मत लो, आणि नवीन काळात आपल्याला सांगतो की अशा लोकांना घरात सुद्धा घेऊन उनको नका, नमस्कार भी मत करो। त्यांना नमस्कार सुद्धा करू जो नका। ऐसे लोग हैं घर में आने ही मत दो, क्योंकि हमारे घर के लोगों में से किसी को अगर फंसा दिया तो आणि घरामध्ये त्यांना येऊच देऊ नका, का कारण आपल्या घरातल्या कोणा व्यक्तीला त्यांनी फसवलं तर, कुछ गलत बात बताया तो। काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या तर। पण में दूसरी यूहन्ना की पत्री दुसरं यवनाचं पत्र 1 है उसका 10 अध्याय 1 त्याचं 10 10 और 11 10 आणि 11। जर कोणी सेकंड जॉन लेटर चॅप्टर 1 10 and 11 यहुन्नाची पत्री, दुसरी यहुन्नाची पत्री, यहुदाच्या अगोदर आहे, सगळ्यात लास्टला आहे आणि त्याचं 10 आणि 11। जर कोणी तुम्हाला शिकवण्यासाठी आला व ख्रिस्ताने जे शिक्षण दिले त्यावर त्याचा विश्वास नसला तर त्याला तुमच्या घरात येण्याचे आमंत्रण देखील देऊ नका। काय लिहिलेलं आहे, भले तो तुमचा नातेवाईक असो, तुमच्या घरातला सदस्य असो, पण जर तो तुम्हाला जे इथे शिकवलं जातं, मंडळीत जे तुम्हाला चर्च में जो तुम्हें सिखाया जाता है, कलीसिया में जो तुम्हें सिखाया जाता है, वैसा अगर वो शिक्षण नहीं देता, उसके विपरीत सिखाता है, तो अपने घर में मना करो ऐसे लोग। क्यों? वो अगर घर में आके भले आप नहीं भटकाने में आए, कोई और तो आ जाएगा। आणि ती लोक जर तुमच्या घरात आले, भले तुम्ही नाही भटकवलं देणार पण दुसरं कोणी भटकवलं जाईल। सीधा बोलो नहीं बाबा तुम मेरे घर में मत आओ। सरळ बोला की तू माझ्या घरात येऊ नको। बोलेगा क्यों, हम रिश्तेदार हैं। तो म्हणेल कारण आपण नातेवाईक तो आहोत। अगर रिश्तेदार है, देखो अम्मोनी और मोआबी रिश्तेदार थे, अम्मोनी आणि मोआबी नातेवाईक होते इसराइल के। इस्रायलचे। सही बात है, खरी गोष्ट आहे। खाना और पानी लेकर आए आणि अन्न पाणी घेऊन आले। और यहाँ पर परमेश्वर अन्न पानी पर क्यों जोर देता है मालूम? आणि इथे देव अन्न पाण्यावरती का जोर देतो माहिती आहे? परमेश्वर आज तक इंसान को अन्न और पानी दे रहा है। आणि देव आतापर्यंत सर्व मनुष्य जातीला अन्न आणि पाणी देतो। ये परमेश्वर का स्वभाव है आणि हा देवाचा स्वभाव आहे। और परमेश्वर चाहता है कि यही स्वभाव हम में भी हो, आणि देवाची इच्छा आहे की हा स्वभाव आपल्यामध्ये पण हर असावा। इंसान में हो। प्रत्येक और माणसामध्ये खास असावा। करके हम मसीहों में तो ये होना ही चाहिए। आणि खास करून आपण ख्रिस्ती लोकांमध्ये तर हसलाच हमारे पाहिजे। अंदर स्वभाव होना चाहिए, हम हमारे मसीहों को, हमारे घर में आने वाले व्यक्तियों को अन्न और पानी पूछना ही है। आणि ख्रिस्ती लोकांचा हा स्वभाव असला पाहिजे की आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक ख्रिस्तीला आपण अन्न आणि पाणी विचारायचंच आहे। बहुत जरूरी है, खूप गरजेचं आहे। पानी। प्रभु क्या बोला, तू अगर 1 कटोरा पानी पिलाता है तो तू उसका प्रतिफल खोएगा नहीं। आणि देव म्हणाला जर तू 1 ग्लास कोणा व्यक्तीला थंड पाणी जरी पाजलं तर तुझं प्रतिफल तू मुकणार नाही। खाना खिलाना ही है, आणि जेवण करायचंच आहे। पूछना नहीं खाना खाएंगे क्या, बोला भाई आप खाना खाएंगे, खाली थाली रेडी करके बोला भाई को बोलना है, लो बोला भाई खाना खाओ। आणि विचारायचं नाही की तुम्ही जेवणार का, पण तुम्ही काय करायचं, प्लेट तयार करून त्यांच्या पुढे ठेवायचं। हाँ बोलना खाओ, आणि बोलायचं खा। थोड़ा ही सही लेकिन जो बना है दाल चावल तो दाल चावल खाओ। आणि थोडंसं काय नाही, डाळ भात पण तुम्ही खा। क्यों? क्योंकि हमारे न्याय के समय पर का कारण आपल्या न्यायाच्या वेळेला प्रभु ने क्या कहा, मैं भूखा था, देव काय म्हणाला, मी उपाशी होतो, तुमने मुझे खाना दिया। तुम्ही मला जेवण मैं दिलं। प्यासा था, मी तहानलेला होतो, तुमने मुझे पानी दिया। तुम्ही मला पाणी मैं पाजलं। नग्न था, मी लग्न होतो, तुमने मुझे कपड़े दिए, तुम्ही मला कपडे दिले। है ना।
और भी कुछ है वहाँ? हाँ, मैं बीमार था जेव्हा मी आजारी तो होतो मुझे मिलने आए, तो मला भेटायला मैंने आला अपना खर्चा किया आणि तो आपला खर्च केला मेरे लिए बीमारी के लिए। माझ्या आजारपणासाठी. हाँ, परदेसी था जेव्हा मी परदेशी तो होतो मुझे घर में रुकाया, मला घरात मुझे थांबवले थोड़ा समय आराम दिया। आणि थोडा वेळ मला आराम दिला. और हाँ, मैं बंदी गृह में था, जेव्हा मी बंदीगृहात होतो दुख में था। दुःखात होतो. अभी हम लोग में से कोई जेल में थोड़ी जाता है, नहीं जाता है ना, लेकिन हम में से जो लोग दुख में रहते, तकलीफ में रहते, तो हम क्या करते हैं, एक दूसरे को मिलने जाते हैं ना, आणि आपली लोक जर दुःखी असतील तर आपण काय करतो, त्यांना भेटायला जातो ना. वो शांति देते, सांत्वना देते, त्यांना शांती देतो, सांत्वना उनको देतो, लगने वाली वस्तु देते। त्यांना लागणारी वस्तू देतो तो वो प्रभु को देते हैं हम, आणि ते आपण देवाला देतो वो प्रभु निकालेगा, आणि ते देव काढेल. प्रभु निकालेगा। आपने जो बोला है, तूने मुझे ये दिया, निकालेगा आपका। आणि तुम्ही जे दिलेले आहे तर देव काय करेल, त्या गोष्टी तो तोंडावर बोलेल की तुम्ही माझ्यासाठी केलं. हाँ, बहुत लोगों को अच्छा नहीं लगता ना, ऐसा बोला हुआ निकाला हुआ अच्छा नहीं लगता है, आणि खूप लोकांना अशा गोष्टी काढलेल्या नाही आवडत, खास करके बच्चों को। खास करून मुलांना. आप अपने बच्चों को बोलो जरा, तुम्ही तुमच्या मुलांना बोला, मी तुला 9 महिने पोटात ठेवलं, मैंने तुझे 9 महीना पेट में रखा, मी तुला मोठं केलं, मैंने तुझे बड़ा किया, दूध पाजलं, दूध पिलाया, मी तुला कामाला लावलं। मैंने तुझे काम पर लगाया. पिताजी बोलेगा, मैंने मुझे चप्पल खींच दिया, आणि वडील म्हणजे माझे पायाच्या चपला मी पूर्ण तेरे को झुलून दिया, दिया, तुला चपला दिल्या तेरे को अच्छा रखा, आणि तुला चांगलं तेरे ठेवलं, लिए कितना कष्ट उठाया। तुझ्यासाठी किती कष्ट उचलले काय करें, ये तुम्हारा काम था, आणि ते तुमचं काम होतं. क्या उपकार किया, तर काय उपकार केले किया तो फिर बताता काय को, आणि केलं तर सांगतात कशाला, निकालता काय को। काढतात कशाला. लोग बोलते हैं ना, अगर आप किसी को मदद करते हो और वो अगर आपके ऊपर फैल जाए, आणि जर तुम्ही कोणाला मदत करता आणि जर तुमच्यावरती तो उलटला तो फिर आप क्या बोलते हो, मग तुम्ही काय म्हणता, अरे मैंने इसके दुख के समय में कितना मदद किया था, मी याच्या दुःखाच्या वेळेला किती मदत केली, हो गया, छी निकाला ना इसने, मदद किया हुआ निकाला ना, आणि मदत केलेलं काढलं ना. लेकिन यीशु भी तो निकाल रहा है ना, आणि येशू पण तर काढतोय ना. प्रभु भी देखो बहुत बार जगह में बोला है, तू कीचड़ में था, आणि येशू सुद्धा खूप वेळेला म्हणाले तू चिखलामध्ये होतास. यीशु मतलब जुने का नाम है, तू कीचड़ में था, मैंने तुझे उसमें से बाहर निकाला, आणि तू चिखलात होतास, मी त्यातून तुला बाहेर तुझे काढलं, वस्त्र पहनाया, तुला वस्त्र घातले, तुझे सब कुछ दिया, तुला सगळं काही दिलं, तू मनमानी करने लगी, आणि तू मनमानी करू तू लागला वेश्यावृत्ति में लग गई। आणि तू वेश्यावृत्तीमध्ये गेली. तो प्रभु भी बोलता है, ये देव सुद्धा हे बोलतो गलत नहीं है, आणि हे चुकीचं नाही. हमारा जो इंटेंशन रहता है ना, मतलब हमारा जो बोलने का जो भाग रहता है ना, उद्देश्य वो रॉन्ग नहीं है, आणि आपला जो बोलण्याचा उद्देश आहे तो चुकीचा किसी नाही को डाउन करने के लिए नहीं। आणि कोणाला खाली पाडण्यासाठी सोचो अगर नाही. किसी को मैं सोचो मयूरी को बोल ऐसा मैंने किया, ऐसा किया, वो उद्देश्य रॉन्ग नहीं है, उसको नीचे करने के लिए नहीं, उसको याद दिलाने के लिए कि तेरे ऊपर जो उपकार की वो तू स्मरण करके अच्छा जी। आणि जे मी मोदीला सांगते की तिला खाली पाडण्यासाठी किंवा तिला तुच्छ लेखण्यासाठी नाही, पण तिच्या लक्षात यावं की तू काय कर, याच्यामधून शिक आणि तू वरती हो काम अच्छा कर, आणि काम चांगलं कर. तो कहने का उद्देश्य हमारा परमेश्वर भी हमको मसीह होने के नाते एक दूसरे को अन्न जल देना ही है। आणि आपण ख्रिस्ती असल्याच्या नाते एकमेकांना अन्न पाणी द्यायचंच आहे. अम्मोनी और मोआबी किए क्या, पण अम्मोनी आणि मोआबी लोकांनी केलं का नहीं किया। नाही केलं. मालूम है, इसलिए प्रियो ये हमेशा याद रखो, म्हणून प्रेम हे नेहमी लक्षात ठेवा. मसीह होने के नाते, हाँ ये बात पॉइंट अच्छा हो गया, निकल गया, हम मसीह होने के नाते, इसलिए तो लोग मसीह लोग क्या करते हैं, अपने घरों में प्रेयर क्यों रखते हैं, म्हणून ख्रिस्ती लोक आपल्या घरामध्ये प्रार्थना का ठेवतात. तो इसी बहाने से सही मसीह लोग इसी बहाने से टाइम में तो बोला, अभी हम सब अपने अपने कामों में व्यस्त है, आणि आता आपण सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त आहोत. लेकिन प्रार्थना रखने पर सब लोग बोलते चलो हम जाएंगे प्रार्थना, प्रार्थना ठेवल्यावर सगळेजण म्हणतात चला आपण प्रार्थनेला जाऊया, प्रार्थना रखने पे आ जाते हैं। आणि प्रार्थना ठेवल्यावर येतात. नहीं तो अगर आप बोलेंगे ना, या ना हो ये नक्की है, या ना हो नक्की ये लिए, या ना हो नक्की ये हो, जाता येतं का, कळलं का, नाही होत. तर घरातील कामं हे सगळ्यामध्ये ठेवून जातं, पण जैसी प्रार्थना रखा, पण जशी प्रार्थना ठेवली सगळं बरोबर आहे, सब बरोबर आहे. प्रभु बराबर सबको टाइम निकाला था। देव सगळ्यांकडे बरोबर टाइम काढून घेतो. एक औरत ने मुझसे ऐसा एक बात किया था, मुझे विषय निकला इसलिए मैंने बोला, उसने मुझे कहा हाँ हे सगळे जेवायला येतात, और एक स्त्री मला म्हणाली की ये सब खाना खाने के लिए आते हैं, नाही तर ते लोक येतात का, नहीं तो ये लोग आते ही नहीं. हो बिना जेवता नाही ते तुमच्या घरातून जाऊ शकतात, और बिन खाना खाए भी वो आपके घर से जा सकते हैं. क्योंकि तिने नशीब बरं कोणी ऐकलं नाही, और अच्छा हुआ किसी ने सुना नहीं.
म्हटलं ते तुमच्या मनातली ही विचारधारणा काढून टाका. और आपके मन में जो सोच विचार है वो निकाल दो. ते प्रार्थनेला आले. वो प्रार्थना के लिए आए तुम्ही हैं. तुमचं कर्तव्य करताय, देणं नाही देणं. और आप अपना कर्तव्य करते हैं, देना या फिर तुम्ही नहीं. नाही ठेवलं तरी ते काय कुरकुर करून नाही जाणार, ते निघून जातील. और अपने अगर नहीं रखा तो वो कुड़कुड़ा कर ले जाएंगे, वो चले असं बोलू जाएंगे. नका. और ऐसा मत बोलो इथे जेवायला आले, कि वो खाना खाने के लिए आया. ही चूक काढून टाका. तुमच्या मनातून ही चूक काढून टाका. और ये गलती आपके मन से नाही निकालो. बोले असे तर येत नाही ते लोक इथं. और ऐसे तो वो लोग नहीं आते हमारे म्हटलं पास. तुम्ही असं तुम्ही बोलवलंच नाही. कोणाला टाइम आहे. और आप ऐसे तो बुलाते नहीं और किसके पास समय है. प्रार्थना ठेवली म्हणून सगळे आले. और प्रार्थना रखा इसलिए सब लोग आए. मी प्रार्थना ठेवली तुम्हाला तर तुमच्या घरात आलेल्यांना प्रेरणा द्यायला काय दिले, तुम्हारे सामने रखना ही है ना. जो तुम्हारे घर में आते उनके सामने तुमको रखना ही, कुछ ना कुछ तो रखना ही है. आणि जे कोणी तुमच्या घरामध्ये येतात त्यांच्या समोर तुम्हाला काही ना काही तर ठेवायचंच आहे. म्हणून ख्रिस्ती लोकांनी हमेशा लक्षात ठेवा, इसलिए मसीह ने हमेशा याद रखना. आपल्याला न्यायाच्या दिवशी त्याचं प्रतिदेव काढणार आहे. तू मला मटण चाललंय, मी आई के समय परमेश्वर निकालेगा कि तूने मुझे मटन खिलाया, तूने मुझे तंदूरी बिरयानी खिलाया. टेस्टीची टेस्टी होती, काय खाल्ली. और टेस्ट की थी मैंने खाया. प्रत्येकाचा न्याय वेगळा वेगळा होईल ना. हर एक का न्याय अलग अलग होगा ना. मग तुम्ही जे चाललंय, आपने जो खिलाया है, मच्छी चालली आहे, मच्छी खिलाया, डाळ चालली आहे, दाल खिलाया, मटण चाललंय, मटन खिलाया, पुरणपोळ्या चाललंय, पुरणपोळी वेगळ्या वेगळ्या चाललंय, ते सगळं काढलं जाईल. और अलग अलग जो आपने खिलाया है वो सब निकाला जाएगा. तर म्हणून देव जे करतो ते चांगल्यासाठी समजा. पण सांगण्याचा उद्देश की जे आपल्याला भडकवतात ना, आपले नातेवाईक असले तरी, ख्रिस्तात असले तरी, आपण त्यांना ओळखत असले तरी त्यांना घरात येऊ नका. और जो हमें भटकाते हैं, अगर वो हमारे रिश्तेदार भी होंगे, हमारे घर के लोग भी होंगे, तो उनको आप घर में मत लेना. त्यांना घरात घेऊ नका असं लिहिलेलं आहे. आणि त्यांना नमस्कारही करू नका, और उनको घर में भी मत लेना, और उनको नमस्कार भी नहीं करना, कारण ते गलत शिक्षण देतात. क्योंकि वो गलत शिक्षण देते हैं. अशा लोकांना घरात घेऊच नका, ऐसे त्यांच्याशी बोलूच नका. ऐसे लोगों को घर में लेना ही मत और उनसे बात भी नहीं करना. त्यांना प्रेज द लॉर्ड, जरी ते ख्रिश्चन असले तरी प्रेज द लॉर्ड जे येशू पण बोलू नका. और अगर वो मसीह होंगे तो उनको प्रेज द लॉर्ड जे यीशु में मत करना. तेव्हा त्यांना कळेल की अरे आपण चुकीचे आहोत. तब उनको समझ में आएगा कि हम लोग गलत हैं. जेव्हा आपण त्यांना प्रेज द लॉर्ड बोलतो तेव्हाच ते लोक बोलायला त्यांना संधी भेटते. और जब उनको प्रेज द लॉर्ड बोलते तभी उनको बोलने का मौका मिलता तेव्हा है. ते बोलायला येतात ना, तब वो बोलने के लिए आते हैं. तेव्हा त्यांना अधिकार भेटतो जास्त करायला. और तभी उनको अधिकार मिलता है ज्यादा बोलने म्हणून के लिए. तरी ऐसा व्यक्ति नमस्कार करता है वो उसके बुरे कामों में साझी होता है, यानी वो बुरा काम करने के लिए वो खुद ही अलाव कर रहा है. आणि वाईट काम करण्यासाठी तो काय करतो, त्याच्यामध्ये भाग होतोय आणि त्याला वाईट काम करण्यासाठी तो त्याला संधी देतो. म्हणून प्रियानो, अम्मोनी आणि मोआबी जातीचं काम हेच आहे की इस्रायली लोकांमध्ये, चर्चमधल्या लोकांमध्ये फूट टाकणं. आणि अम्मोनी आणि मोआबी लोगों काम है कि इस्राएली लोगों में और जो कलीसिया में आने वाले लोग हैं उन्हें फूट डालना आणि त्यांना मंडळीतून बाहेर काढणं. और उनको कलीसिया से बाहर निकालना. म्हणून जागरूक राहा. इसे जागरूक रहो. पण अशा लोकांचं कधीही चांगलं तुम्ही चितायला जाऊ नका. म्हणून येशूने एकदम चेतावणी, खास येशू म्हणाला, कुत्तों के सामने पवित्र वस्तु मत डालो, ये खास बोला है. और बोला है अपना अनमोल मोती सुअरों के सामने मत. आणि येशू खास म्हणलेलं आहे की तुम्ही काय करू. 7वें अध्याय में, मत्ती अध्याय 7 में, मत्ती अध्याय 7 मध्ये लिहिलेलं आहे की येशू खास त्यांना म्हणाला की तुमचं जे पवित्र वस्तू कुत्र्यांच्या समोर टाकू नका आणि तुमची मोती डुकरांच्या पुढं टाकू नका, ते तुम्हाला उलटून खातील. मग पवित्र वस्तू क्या है? पवित्र वस्तू काय आहे? हाँ? आप उनको समझाने को जाओगे, देखो ऐसा मत करो, ये नहीं है ऐसा, ते तुम्हालाच पडेल, ते तुम्हालाच चावते. कुत्र्यांचं काम काय आहे? कुत्तों काम क्या आहे? चावणं, काटणं, फाडणं. फाड़ना. माशी लोक फाडतात आणि चावतात, त्रासदायक देतात. और तो ऐसे लोग क्या करते हैं, काटते फाड़ते और तकलीफ देते हैं. आणि जे मागे हटलेली लोक और आहेत ये जो पीछे हटे हुए लोग ते हैं डुकरांना दर्शवतात. वो सुअर को दर्शाते हैं. त्यांच्यात त्यांना अनमोल मोती म्हणजे तुमचा वेळ, अनमोल मोती मतलब आपका समय. त्यांच्यावर बसणं, त्यांच्यावर लक्ष करणं, त्यांना सांगणं नाही हो असं नका करू, चर्चमध्ये या असं नाही, हे वेळ जातो. वाया गेली ना तीच वेळ. तीच वेळ जर पुन्हा दुसऱ्याला दिली असती तर उत्तम झालं असतं. और उनके साथ बैठना, उनको समझाना, तो वो व्यर्थ हो गए आपका समय. अगर आप दूसरों के साथ बैठे तो वो लोग बदल जाते हैं. म्हणून जुना करार आणि नवीन करार दोन्ही ह्या विषयावर सांगतं. अशी जी लोक आहेत त्यांचं तुम्ही चांगलं चितायला जाऊ नका आणि शक्यतो त्यांना मंदिरात आणण्यास निर्बंधच ठेवा. और जूने करार में और नए करार में परमेश्वर दोनों करार में आपको परमेश्वर का वचन कहता है कि ऐसे लोगों को परमेश्वर के भवन में आने का लेकर आने का कभी भी प्रयास मत करना. जे असे शिक्षक गलत विपरीत शिक्षण देतात, तुम्हाला बघून जळतात,
तुमच्या विरुद्ध कारस्थानी करतात और जो गलत शिक्षण देते हैं आपके ऊपर वो जलते हैं और आप कुछ गलत आपको सिखाते हैं। मागे हटणं मध्ये खूप सारे प्रकार आहेत, चर्चमध्ये न येणाऱ्यांमध्ये खूप सारे प्रकार आहेत। और पीछे हटे हुए लोगों में और चर्च में न आने वाले लोगों में बहुत सारे प्रकार हैं। कोणी भटकवतं म्हणून कोणी येत नाही, कोई भटकाता है इसलिए कोई नहीं आता, कोण पापात आहे म्हणून ते येत नाही, कोई पाप में है इसलिए नहीं आता, काही जण कामामध्ये व्यस्त आहे म्हणून येत नाही, कुछ लोग काम में व्यस्त है इसलिए नहीं काही जण आते, लांब राहतात म्हणून येत नाही। कुछ लोग दूर रहते हैं इसलिए नहीं आते। हे फरक आहे। और ये फर्क है त्यांच्यामध्ये आणि हे जे आता आपण शिकलो ह्यांच्यामध्ये फरक आहे। और उनमें और अभी जो हम लोगों ने सीखा उनमें फर्क है। कारण हे लोक वेगळ्या टाईपचे, हे लोक गलत शिक्षण देतात, चुकीचं बोलतात आणि आपल्यावर जळतात। ख्रिस्ती मंडळी आता तुम्ही इथं बसता, तुम्ही वचन ऐकता, तुमचं चांगलं होतंय, उन्नती होते, ते त्यांना बघवलं नाही जात। और ऐसे टाइप के जो लोग होते हैं वो क्या करते हैं, आपके ऊपर जलते हैं, आप यहाँ पर आते हैं, परमेश्वर का वचन सुनते हैं, ये बात उनको अच्छी नहीं लगती, ते गलत शिक्षण देतात। इसलिए वो गलत शिक्षण देते हैं। हालेलुया, हालेलुया। अमोनी मोआबी जाती आजही काम करते, इसलिए अम्मोनी और मोआबी जाति आज भी काम करती है। बहुत ख्याल से जागरूक रहा, जागरूक या रहना विषयावर। और इस विषय में देव तुम्हाला आशीर्वाद देतो। प्रभु आपको आशीष दे। आपण प्रार्थना करू। हम प्रार्थना या करेंगे, आपण उभी राहू, हम सब खड़े हो जाएंगे, आपण उभी राहून देवाकडे प्रार्थना करू। खड़े होकर हम प्रभु से प्रार्थना देवाला करेंगे। म्हणून प्रभु ऐसे काट फूट करने वाले, फूट डालने वाले, विपरीत शिक्षण देने वालों से हमेशा मुझे बचाए रखना। आणि अशी काटकूट करणारे आणि विपरीत शिक्षण देणाऱ्या लोकांपासून नेहमी प्रभू माझं रक्षण मैं करेल। उनकी साथ संगति कभी न करूँ, इसलिए मुझे मदद करना। आणि मी त्याच्याबरोबर कधीच संगती करू नये यासाठी तू मला मदत कर। जरूर गलत विपरीत शिक्षण देने वाले लोगों से कभी मुझे मेलजोल होने नहीं देना, न मेरे सामने कभी आने देना। आणि विपरीत शिक्षण देणाऱ्यांबरोबर कधी माझं काही नातं असून देऊ नका, ते माझ्या समोर सुद्धा कधी येऊन देऊ प्रभु नका। मुझे मदद करना, प्रभू मला मदत मुझे कर, आत्म परखने का दान देना। मला आत्मपरखण्याचं दान दे। ताकि ये व्यक्ति कैसा है, इसे कैसे दूर रहना चाहिए, मुझे आत्म परखने वाला दान मुझे मदद करेगा। आणि हा व्यक्ती कसा आहे, याच्यापासून कसं लांब राहायला पाहिजे, यासाठी तू मला आत्मपरखण्याचं दान दे, तेव्हा मी ते करेन। मेरे अंदर कभी भी अम्मोनी और मोआबी स्पिरिट कभी काम करने नहीं देना। आणि माझ्यामध्ये कधीही अम्मोनी आणि मोआबी आत्मा काम करून देऊ मुझे नये। दूसरे मेरे मसीह भाई बहनों पर मुझे कभी जलन होने नहीं देना। माझ्या ख्रिस्ती भाऊ बहिणींवरती मला कधीही जळण करून देऊ और नका। अगर आप में जलन होगी तो बोलना प्रभु मैं इस स्पिरिट का विरोध करता हूँ, जर तुमच्यामध्ये जळण असेल तर बोला प्रभू या आत्मेचा मी विरोध मुझे करतो, नहीं चाहिए। मला हा आत्मा नको अगर आहे। आप किसी मसीह भाई बहनों के पीछे बोलते हैं, निंदा करते हैं या कर्ज करते हैं या श्राप देते हैं, तो कोई अमोनी और मोआबी स्पिरिट को निकालो, बोलो मेरे अंदर मुझे ये नहीं चाहिए। आणि जर तुम्ही कोणत्या ख्रिस्ती लोकांच्या पाठीमध्ये काही निंदा करत असाल, त्यांच्याबद्दल जळण करत असाल किंवा काही त्यांच्या विरोधामध्ये बोलत असाल, तर बोला प्रभू हा अम्मोनी आणि मोआबी आत्मा माझ्यामधून निघून जा, त्याला तुम्ही काढून टाका, उसका विरोध करो, त्याचा विरोध करा, निकाल देना, आणि त्याला काढून टाका कभी नहीं रखना। आणि कधीच ठेवू नका त्याला। दूसरे का अच्छा होने पर दुसऱ्यांचं चांगलं झाल्यावर आनंद मिलना चाहिए, आनंद मिळायला पाहिजे। क्योंकि हम सब मसीह भाई बहन हम एक यीशु के शरीर है। आणि आपण सगळे ख्रिस्ती भाऊ बहिणी देवाचं शरीर आहोत। एक शरीर का अवयव अगर उन्नति करता है तो दूसरों को सबको आनंद मिलता है। आणि एक शरीर जर त्याचा अवयव जर उन्नती करत असेल तर दुसऱ्यांना आनंद अगर मिळतो। जबान मीठा खाता है जर जीभ गोड खाते तो पूरा शरीर का अवयव आनंद करता है उस मीठेपन में। पूर्ण शरीराचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये आनंद करतात। अगर जबान ने तीखा खाया जर जिभेने तिखट खाल्लं तो सारा शरीर उसका सपोर्ट करता है और आँख रोने लगता है। आणि सर्व शरीर त्याला सपोर्ट करताना डोळ्यांमधून पाणी येतं। तो इस रीति से हम सब शरीर के एक यीशु के शरीर के एक अवयव है। आणि आपण सर्वजण येशू ख्रिस्ताच्या शरीराचे एक एक अवयव आहोत उन्नति करना है दूसरों की, आणि उन्नती करा एकमेकांची, बुराई नहीं। वाईट नाही। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आज भी प्रभु पवित्र पिता ऐसे जाति को कलीसिया में मना है, तू ले तो ले लेता है लेकिन ऐसे जाति से भरे हुए लोगों को तू बाहर निकाल देता है। और आज भी वो जाति भटक रही है, ऐसे मसीह के राज्य में स्थिर नहीं है प्रभु, वो निकल जाती है और वो दूसरे मसीहों को भटकाने के पीछे देती है, लेकिन आप अपने बच्चों को हमेशा उससे बचाए रखते हो। इसलिए मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आपने अम्मोनी और मोआबी इन जातियों को हमेशा हमेशा इस जाति से इसराइलियों को बचाए रखा प्रभु, हमेशा बचाए रखा। आपने अम्मोनी के लोगों को यहोशू दास के द्वारा उस काल में बहुत लोगों का नाश किया प्रभु। कुछ ही बच गए थे, लेकिन फिर भी वही बाद में बढ़ गए प्रभु।
इसलिए प्रभु आपने कहा ना, इनमें से किसी को तू न छोड़ना, किसी के साथ भी समेट और मेल मिलाप नहीं करना, इनमें से किसी को भी न रख छोड़ना। तो प्रभु हम में से भी किसी के अंदर मसीह भाई बहन के लिए जलन, ईर्ष्या, डाह, फूट या पीठ पीछे बोलना, ऐसा कभी मत होने देना। और हम कभी किसी को बाहर निकालने वाले और गलत विपरीत शिक्षण सिखाने वाले लोगों के चुंगल में फंसने नहीं देना, हमेशा रक्षा करना प्रभु। ये मेरी विनती है प्रभु, ये सब आपकी भेड़े हैं, इनकी रक्षा करना। आज इस उपवास प्रार्थना में मैं मांगती हूँ मेरे मन को ही पिता, इनकी सुनी लेना, इनकी हमेशा रक्षा करना, आंखों के पुतली के समान संभाल लेना प्रभु, दुष्ट से बचाए रखना प्रभु। ऐसे फूट डालने वाले, गलत शिक्षण देने वाले और प्रभु कड़वाहट लाने वाले लोगों से हमेशा इन्हें बचाए रखना, इन्हें बहुत बहुत आशीषित करना। आपका लहू लगाती हूँ, छुटकारा घोषित करती हूँ और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ। आज इन्होंने जो जो विषय रखे उन सारे विषयों की ओर अपने कान लगाए हैं, उत्तर दिया, इसलिए धन्यवाद देती हूँ। मैं आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करूँ और प्रभु ये सब चंगे होकर अपने घर जा रहे, हर एक को आपने चंगाई दिया है, छुटकारा दिया है, जीवन दिया है। मैं धन्यवाद देती हूँ यीशु के नाम से, आमीन। सगळ्यांना